या ठिकाणी ते 10 ते 15 मिनिटांमध्ये व्यक्त करणार आहेत, परंतु हा कार्यक्रम युट्यूबवर लाईव्ह असणार आहे, त्यामुळे आपल्या ज्या काही वेळी आहेत त्या बसताना व्यवस्थित समोर दिसताना व्यवस्थित दिसल्या पाहिजेत, जेणेकरून आपण सगळेजण युट्यूबवर दिसणार आहेत याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. लक्षामध्ये परत विश्राम परत सावधान बैठे बैठ जाओ. आपल्या खेड तालुक्यातील सर्व शाळांची 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये शाळा तपासणी होणार आहे आणि म्हणून आपल्या विद्यालयामध्ये उद्यापासून रोज हा परिपाठ नित्यनेमाने होईल. परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना, मराठी प्रतिज्ञा आणि संविधान होईल. त्यामुळे ज्यांनी अजून संविधान बघितलेलं नाही, ज्यांचं पाठ नाही, त्यांनी आपल्या प्रत्येक पुस्तकामध्ये असणारे जे संविधान आहे, संविधानाची प्रास्ताविका ती व्यवस्थित वाचायची, पाठ करायची. इतर मुली म्हणतील त्यांच्या पाठीमागे आपल्याला म्हणायची. या दृष्टिकोनातून परिपाठाची आपल्याला तयारी करायची. दृष्टिकोनातून आपली मानसिक आणि आपली शाळेची व्यवस्थित तयारी असली पाहिजे. अंधार सारा संपू दे, अंधार सारा उजळू दे आकाश तारे, अंधारल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जागा यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा संस्कार जागा. ही म्हणे ही साप व्हावी, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, आणि म्हणे ही साप व्हावी. ही सकाळ रोज यावी, मानसाचा देव व्हावा, मानसाचा देव व्हावा. विद्यालयाचे पूज्य गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर भेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? डोक्याने. जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानेही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यावर बरं का, नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठानतर्फे मी तुमच्या समोर उभा आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं, अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी मराठी शाळेमध्ये शिकतो, मी कोणत्या जातीत जन्मलो, हलक्या जातीत जन्मलो, मी काळा, मी मुंगळा, मी लुकडा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, काळाही मोठा होणार आणि त्याच्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला माहिती भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय? द्रौपदी मुर्मू. कसा कलर आहे आणि कोणत्या जातीमध्ये जन्मल्या? 6वीत असताना आई वडिलांचे खाणीमध्ये निधन झालं, अनाथ आश्रमामध्ये शिकल्या आणि इतक्या टॅलेंटेड निघाल्या, त्या राष्ट्रपती बनल्या. मग कोणत्या जातीत जन्मायचं हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतर मरण्यापर्यंतचा जो प्रवास आणि त्याच्यातला महत्वाचा टप्पा शिक्षण. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? तर ताड बसा. आणि मुलांनी, मोठाली मुलं आहेत ना, जरा ताड बसा. आणि काय सर शोकांतिका मी का फिरतो माहिती? याचं कारण सांगू तुम्हाला. आपल्या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. आणि ती का आहेत? तर ती आता अभ्यास करत नाहीत, टंगळ मंगळ करतात. 4 दिवस पाटलांचा बैलगाडा आणि तिकडेच राडा करून येतात. 4 दिवस शाळेचा अभ्यास बुडला ना तर पर्यायाने पोर्शन मागे राहतो. ऑटोमॅटिक जीवनाची शर्यत जिंकायची असेल, मी तुम्हाला काय तुमचे पाडी घ्यायला आलो नाही. पाडी घ्यायचे काय? गोष्ट सांगू का? पाडे गोष्ट बरोबर. पाडे तुमच्या डोक्यात नाहीत, कारण कॅल्क्युलेटर आलं, पाडे विसरलो. तर मी तुम्हाला गोष्ट अशी सांगणार नाही, चिवची गावची सांगणार नाही, कावळ्याची चिमणीची सांगणार नाही, किंवा चलग भोपड्या टुन्नुक टुन्नुक अशा लहान गोष्टी सांगणार नाही. पण प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. लहानपणी एक तुम्हाला गोष्ट पहिली ऐकली असेल, 2 प्राणी असतात, त्यांची शर्यत लागते आणि त्यामध्ये कोण जिंकतो? तसा चपळ होता तरी का जिंकला? का जिंकला? तर तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर न थांबता रोजच्या रोज अभ्यास, गळपाठ, होमवर्क केला तरच
आणि तरच ही तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहे. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो, एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. पोट करून बघा, शिक्षण ज्याप्रमाणे तो ससा कासव सारखा चालत राहिला तसं तुम्ही क्षणाला शिकायचं असतं. ज्याप्रमाणे धनुष्यातून गेलेला बाण माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे तुमचा शिक्षणाचा गेलेला एखादा आठवडा, एखादा दिवस, एक तास सुद्धा परत मिळू शकत नाही. तुमच्या मनात शंका असते, भय भीती नुणगंड असतं, आम्ही गरीबाचे, आम्ही कोणत्या जातीत, आम्ही कसे मोठे होणार. तुम्हाला एक नाव सांगतो, पीटी उषा. कोण होती ती? डान्सर, धावपटू. तिची थोडा इतिहास सांगतो तुम्हाला. पीटी उषा सतत 2 वर्ष तिचं पदर 9 सेकंदावर हुकत होतं. ती सराव करत होती. ह्या गावापासून तामिळनाडू तिचं गाव, मागास आदिवासी समाजातली मुलगी. ती पळत होती, सराव करत होती. परंतु काय झालं, 9 सेकंदावर पदक हुकत होतं, परंतु ती हरली नाही. एक दिवस असं झालं, ती सराव करता 5 किलोमीटर पलीकडल्या गावामध्ये गेली आणि तिकडून जे मागे फिरली तर त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची कळवण पाहिली का? पाहिली. कुत्र्यांची कळवण कशी लागली आणि एक कुत्र तिच्या मागे पळालं, बाकीची कुत्र त्या कुत्र्याच्या मागे पळाली. तिला असं वाटलं का कुत्री माझ्या मागे लागली आणि मग ती चिंगाट पळाली, टांगाट पळाली, मुगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तोडले. का तोडले? आकांताने, जीवाच्या आकांताने पळाली. तसं तुमचं जीवनाची शर्यत जिंकायची असेल ना तर जीवाच्या आकांताने मनापासून अभ्यास करा. मनापासून. तुम्ही महिला संतांची नाव ऐकलीत का? कोण कोण होते महिला संत? सांगा पटकन सांगा, कारण मग तुम्हाला जास्त टाइम उन्हामध्ये बसावं लागेल. कोण होते महिला संत? धनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईच्या कविता तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत शिक्षणासाठी आहेत आणि त्या काही फक्त प्रश्नोत्तर लिहून पाठ करून पास होण्यासाठी नाही, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. हे तुम्हाला 1-2 ओळी मागे म्हणाल का? मीराबाईचं एक भजन आहे आणि ते त्याच्यातून काय घ्यायचं त्यासाठी तुम्हाला मीराबाईचं भजन आहे, मागे म्हणाल का? जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो हरी 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 गुण गाने लगी. 1-2 पोरी नुसत्या गालात हसल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलंय. देवाचं भजन एखादं तोंडात आलं, डोक्यात घुसलं, अंतकरणात घुसलं, शरीर देह मन पवित्र होईल, शांत होईल, एकाग्र होईल आणि तुमच्यात देव निर्माण होतो आणि याच्यात जैशी लागी लगन. मी तुम्हाला का म्हणायला लागलं, जैशी लागी लगन म्हणजे त्या मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मेरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला ना, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. कोणतीही शक्ती. मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाकोणाला व्हायचं? पहिले हात वर करा, मी मार्ग सांगतो. मोठ्यांना मोठं नाही व्हायचं, पाटणाचा बैलगाडा राडा घालला. पण ठीक आहे, मानव जीवनामध्ये 2 प्रकारे मोठं होऊ शकतो. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चिमटा सैनिक येईल किंवा एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नकोस, असं म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत आणि ते कुठं बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडलेले आहेत. कोणते कोणते शत्रू तुमच्या आतमध्ये? टिंबटिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास करा तर काय सर थोडंसं बोलतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तुमच्या आतले शत्रू पहिले बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काय दुश्मन आहेत माहित आहे का? तुम्हाला कोणते कोणते दुश्मन आहेत माहित आहे का? ते तुम्हाला फार आवडतात, ते तुमचे जानी दुश्मन आहेत. ते आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. जानी दुश्मन म्हणजे जीवापेक्षा प्रिय आवडतात. त्या दुश्मनांच्या नादामध्ये तुमचं काय होतं माहितीये? तुम्ही 8 ते 8:30, 7 ते 7:30 अभ्यास गृहपाठ होमवर्क सगळं सोडून त्याच्या पुढे टुळू बघत असता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला.
काय मालिका असतात. एवढी शिक्षिका अडाणी असते का? एवढा पैलवान घोडा असतो का? काही मालिका त्यात मालिका असतात, ती स्टोरी असते. आणि तो टीव्ही आल्यापासून 20 वर्षापासून आपली कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था भ्रष्ट झाली. पहिला टीव्ही मध्ये खलनायक असं दाखवायचे, अगर बंब फक्त भीती वाटत असता. पण अलीकडे खलनायक नसतो, अलीकडे खलनायक असतात. दोन सुंदर बाया, एका बाईनं त्या बाईची घोडी कशी करायची आणि दुसरीनं कुरघोडी करायची. हा पिक्चर, ही स्टोरी असते. त्यामुळे नका बघू तो तास. तुम्ही एखाद्या वेळेला तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो. हरिपाठ होतो. हरिपाठाला किती जण जातात? जे जातात ते नक्की मोठे होते. तुमच्या गावात कीर्तन होतं. कीर्तनला किती जण जातात? हे पण जातात. मी बघितलं, हे तर सगळ्यात आधी लाईन मध्ये असतात. शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं का लाईन मध्ये असतात. कशाला? भोजन. मुलांना भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना, एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण आता केलेलं काल्याच्या कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत आपल्या पोटामध्ये राहतं. उद्या सकाळी गेट आउट. खरा तर 2 महिने. पण एखादा कीर्तनातला, एखादा अभंगाचा, एखादा चरणाचा, एखादा अर्थ आपल्या डोक्यामध्ये बसला तर जीवनाच्या अंतापर्यंत तो आपल्याला तारून घेतो. मुलांना, तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, आठवड्यातला अर्धा तास फक्त काढाल का? गावात हरिपाठ होतो ना, तुमच्या घरातला कुणी बाप, चुलता भाऊ कुणी दारू, बिडी, सिगारेट, वाईट व्यसन करत असेल तर त्यालाही घेऊन जा. फक्त अर्धा तास तो हरिपाठ. आणि त्या हरिपाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय? आपल्या घरातला म्हटलंय का? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डी, चौघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा, विश्वाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाहीत, स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, पाहिनाबाई नाही, पण यांच्या डोक्यामध्ये शांताबाई. मला सांगा, 700 वर्षानंतर जे संतांचे अभंग आहे, प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. पण त्या डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. मला सांगा मुलांनो, दुसऱ्या वर्षी ती शांताबाई दिसली का पुढे? कारण पहिल्या वर्षी तिच्या घरापुढे नाचून तुम्ही एवढं त्याला बेजार केलं. दुसऱ्या वर्षी ती दिसली नाही, पण दुसऱ्या वर्षी यांचा आला बाबूराव. शांताबाई बाबूराव तरी दिसला का? डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, त्याला काय अर्थ नसतो. फक्त त्याच्यावर थोडा आवाज दिला जातो आणि त्याच्या तालावर तुम्ही अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सगळं सोडून पुढे डीजे वाजला का टंग उडीत मुंगल्यासारखं नाचता. मुलांना, अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ एवढा. फक्त आयुष्यात 2 अभंग पाठ करा, त्याचं जीवन कधीच भंगाला होणार नाही. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो. मुलांना, मी महाराष्ट्रामध्ये नागपूर, भंडारा सगळ्या शाळा फिरतो, परंतु अलीकडे नवीन पिढी फार हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा त्या सरांची 35ची पिढी हुशार आहे आणि 35 पेक्षाही तुमची 12-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. म्हणून एक अभंग पाठ करा. अवघाची संसार हरिपाठातला अभंग आहे आणि हरिपाठाच्या बाहेरचा एक अभंग आहे, सावता महाराजाचा अभंग आहे, कांदा मुळा भाजी. ऐकली का? कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. काय अभंग होतो? सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 25 किलोमीटर फक्त अलीकडे आहे. सोलापूर हायवेच्या अलीकडे आहे आरण नावाचं गाव. पण ते कधी जवळ पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये आपलं जे काम आहे ना, कांदा मुळा भाजी, मोठ नाडा, पाणी द्यायचं, शेतामध्ये काम करून आपल्या शेती पिकवायची. याच्यातच त्यांनी देव पाहिला आणि आपल्या कर्माचा देव पाहिला. म्हणून विठ्ठल त्यांना खरा शेतामध्ये भेटायला आला. मला सांगा, सावता महाराजांनी देव आपल्या कर्मात पाहिला. मग तुमचा देव सध्या कशात आहे? कशात आहे? डीजे डान्स, अभ्यास. तुमचा देव शिक्षणामध्ये आहे. मुलांना, शिक्षण, विद्या हे गरिबाचं धन आहे.
श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडे 100ची नोट असली एखादा आड बाजूला काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये जर एकूण तिचा पाठ असला, एखादा अभंग एखादी कविता पाठ असली, कुणीही बळजबरीनं काढून घेऊ शकत नाही. आणि मुलांनो, कोणतीही बहुमजली 10, 12, 15 कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. एक हायस्कूलचं शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. त्या मीराबाईप्रमाणे मन लावून अभ्यास करा आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्ही एक नाव ऐकलंय, एपीजे अब्दुल कलाम. कोणत्या जातीत जन्मला होता? कोणत्या जातीत होता? कोणत्या जातीत जन्मला? यार, त्यांची परिस्थिती अशी होती, 6वीला गेले आणि 6वीला गेल्यानंतर त्यांना शिक्षणासाठी खाण्यासाठी घरची एवढी गरीब होती, पैसा नव्हता. ते पेपर टाकायचे. पेपर टाकता जे पेपर उरले त्या पेपरावरले लेख वाचायचे आणि लेखाचं वाचन करून त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये घुसलं, अरे आपणही काहीतरी करू शकतो. आणि मग त्यांनी शोध लावून ते आपल्या भारताचे राष्ट्रपती तर झाले, पण मिसाईल मॅन, थोर शास्त्रज्ञ झाले. मग त्यांचं कुठं बिघडलं? तुम्हाला माहिती आहे, लता मंगेशकर, त्यांचा आवाज चालत नव्हता. 2 वर्ष प्रॅक्टिस करत होत्या, पण त्यांनी सराव करून त्या गायिका झाल्या. अमिताभ बच्चन रोज टीव्ही पाहता, मुंबईला आला होता हिरो बनण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, पण त्याचा दाडा भाडा आवाज आणि त्याची हडकुळी देहष्टी घडून त्याला घेत नव्हते. पण त्यानं हार नाही मानली, त्याने हार मानली नाही. त्यानं कुठेतरी पडदे ओढले, असिस्टंट म्हणून काम केलं, 2-3 वर्ष काम केलं आणि एक दिवस त्याचं नशीब उजळलं. एका दिवशी तो साईड हिरो असतो ना पिक्चरचा, तो नेमका आजारी पडला आणि सगळा सेट लागला होता, शूटिंग चालू होतं. आता कसं इतका सगळं नुकसान होणार, सगळ्यांचा खोळबा होणार. मग काय करायचं? त्यांना माहित होतं हा हिरो होण्यासाठी आलाय. आणि मग त्यावेळेस ते पडद्या ओढणाऱ्या त्या अमिताभला संधी मिळाली. आणि जे संधी मिळाली आज 85 वर्षापर्यंत त्याने कधी माघार घेतली नाही. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जो गरीबाचा मोठा होऊ शकतो, सगळा जण मोठा होऊ शकतो. मुलांनो, मी तुम्हाला काल्पनिक असं काही सांगणार नाही. तुम्ही राजेंद्र भारुड नाव ऐकलंय? राजेंद्र भारुड सरांनी ऐकलं असं? राजेंद्र भारुड नाव ऐकलं? 20 वर्षापासून आपण युट्यूबला पहिली बघतो. राजेंद्र भारुड एका नंदुरबार जवळच्या भेल्लाचा मुलगा. आणि भेल्लाचा मुलगा म्हटल्यावर त्याचा बाप वारलेला होता दारू पिऊन. त्याच्या आई मोहाच्या फळापासून दारू गाळायचे आणि मग दारू प्यायला गावचे पाटील पुढारी सगळे यायचे. आणि ते आल्यावर त्याला काम सांगायचे, दारे चकणा घेऊन ये, वेळ घेऊन ये, चिवडा घेऊन ये, काय घेऊन ये, बिडी घेऊन ये, काळी घेऊन ये. त्याला सारखा त्याच्या अभ्यासात आणायची. पण एक दिवस काय झालं, त्याची परीक्षा चालू होती. परीक्षा चालू गावचा पाटील आला आणि जा म्हणला चकणा घेऊन ये. त्यावेळेस तो मुलगा राजेंद्र, त्याचं नाव, राजा चक्रा घेऊन ये. राजा म्हटला, नाही पाटील, माझी उद्या परीक्षा आहे, मला आता अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस ते पाटील बळजबरी केली. त्याच्या हातात झाला, ओठ जा, कुठं मोठा शिकून सवरून तू डॉक्टर बनणार आहेस, कलेक्टर बनणार आहेस. आणि ती बळजबरी केलेलं त्याच्या आईनं पाहिलं. त्याची आई म्हणाली, पाटील होईल माझा मुलगा कलेक्टर. तुम्ही काय त्याचं पाहिलं? कलेक्टर या शब्दाचा अर्थ त्याच्या आईलाही कळत नव्हता आणि त्यालाही कळत नव्हता. पण त्या पाटलाच्या हातातून सोडून आई म्हटली, होईल माझा मुलगा कलेक्टर. आणि मग त्या मुलानं त्या दिशेने प्रयत्न केला आणि तो राजेंद्र भारुड आज 7वी झाला, 12वी झाला, त्याला स्कॉलरशिप मिळाली, 97% मार्क 20 वर्षापासून. तो मुलगा पहिल्या प्रयत्नामध्ये ग्रॅज्युएट झाला. आणि कलेक्टर व्हायसाठी काय लागतं ती पुस्तकं त्यांनी घेतली. रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत अभ्यास केला आणि महाराष्ट्रातला आदिवासी समाजाचा भिल्लाचा मुलगा पहिल्या प्रयत्नामध्ये कलेक्टर झाला. त्याच्या आईनं सांगितलं होतं, होईल माझा मुलगा कलेक्टर. मग तुमच्या आई काय म्हणणं आहे तुमच्या आईचं? तुमच्या आईचं काय एवढं मोठं म्हणणं नाही. तुमच्या आईला काय जिजामातेसारखं, शिवाजीला जिजामाता माहिती आहे, तुम्ही नाव ऐकलंय का? काय स्वप्न होतं तिचं? त्या मोगलाई कुणी मस्तानीच्या प्रेमासाठी, त्या मोगलाई कुणी मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेलाय शहाजहान. त्या पेशवाई पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेलाय बाजीराव. पण फक्त मराठेशाही आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले निर्माण करणारा एकच राजा झाला. आणि तो राजा म्हणजे छत्रपती. छत्रपतींचा जय जयकार का होतो?
छत्रपती इतके अनेक शूरवीर पराक्रमी राजा होऊन गेले. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, सिराज उद्धवला, शिवरायांना तहात हरवणारा मेघा राजा जयसिंग, अनेक शिवराय इतके पराक्रमी होते. पण त्यांचा जे जयकार का होत नाही? कारण शिवरायाची काही न्यायनीती होती. म्हणून मला बरंच काही सांगायचं होतं. मी 1 तास, मला 1.5 तास पुरत नाही, पण तुम्हाला थोडा वेळ दिलाय. मी तुम्हाला अजून 1-2 गोष्टी सांगू का? कंटाळा आलाय? मोठ्या मुलांना नाही झाले मग जरा ताट बसा. कारण ताट बसला तर तुमची बॅटरी फुल चार्जिंग होणार आहे. जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे असतील. दुसरा तास कोणता तो अगोदर सांगतो. आणि 1 हा तास, या तासातला एखादा मुद्दा जर तुम्ही घेतला आणि त्या दिशेने प्रयत्न केला तर तो तुमचा दुसरा तास महत्वाचा होईल. दुसरा तास कोणता? मुलांनो कान खोलून ऐका. अजून 10 वर्षानं तुम्ही 25, 26, 27, 28 चे व्हाल. आणि त्यावेळेला तुम्हाला वाटत काहीतरी आपल्याला जोडीदार असावं. आणि मग तुमचा बाप तुमच्यासाठी कोणीतरी शोधील आणि त्यात ती बाहुली शोधील. ती बाहुली समोर उभी केली जाईल, मध्ये पडदा धरला जाईल. आणि मग दुसऱ्या बाजूनं ब्राह्मण काका मोठ्या नारोळी देईल, शुभमंगल. सावधान. आणि म्हणून ते तुमचं मंगल शुभ व्हायचं असेल तर सावधान. कारण प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. आणि ती मुलं कोणती? आता पुढाऱ्याच्या मागे पडून नाल्यावर धाब्यावर येऊन बिघडतात. पाटलांच्या बैलगाड्या संघ 4 दिवस शिकतात. आपलं करिअर घडत नाही, बेकार टुकार होतात. अशी प्रत्येक गावामध्ये 10% मुलं बिघड लागण्याचे आहेत. तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर खाली बघू नका, जरा माझ्याकडे बघा आणि सावधान व्हा. तर मुलांनो काही कंटाळा आला ना? नाचक्यापणे नाही ना? सांगू का? कारण मी तुमच्यासाठी आलोय. खरं म्हणजे मुली हुशार आहेत, मुलींना सगळं कळतं. पण मुलांना एकच शेवटची गोष्ट सांगतो. एक 5वीचा वडारी समाजाचा मुलगा, वडारी समाजाचा मुलगा 5वीला गेला. त्याला शिक्षणाचा फार कंटाळा. आईने शिकवत त्याला. आणि मी सत्य घटना सांगतो ना, हे तुम्हाला मनात जोडून मोडून काही सांगत नाही. करमाळा तालुक्यातल्या देऊर जवळच्या वडारी समाजातला मुलगा 5वीला गेला. त्याला काही म्हणता येत नव्हतं. कारण 5वी पर्यंत शैक्षणिक धोरण होतं, चढवत न्यायचं. तो शाळेत जात नव्हता. आईनं बळत पाठवला. पहिल्या दिवशी शाळेमध्ये स्वागत करतात बघा, गुलाब पुष्प देतात. पण काय झालं? त्या शाळेमध्ये गेल्या वर्षाचे बरेच ड्रेस उरले होते. सरांनी त्या मागास समाजाच्या बऱ्याच मुलांना ड्रेस दिले. त्यानं खुशीमध्ये ड्रेस घातला. कारण त्याचा सगळा ड्रेस फाटला होता. ड्रेस घातला, त्याला आनंद वाटला, मोठ्या खुशीत तो बसला. पण ज्याला अभ्यासाचा कंटाळा ना, तो नेमका मागच्या बाजूला बसतो. नेमका माग काय होतं? एका शाळेमध्ये सर रामनवमीचा दिवस होता. मला सरांनी सांगितलं रामायणावर बोला. मुलांनी मालिका लहानपणी बघितली, विसरले असतील. रामायणावर बोला. मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, कधी मारलं, सगळं सांगितलं 10 मिनिटात. पण काय झालं? मी बघितलं एका मुलाचं लक्ष नव्हतं. ते मागच्याला मारत होतं. ए मागून 6 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. आता तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण पुढे तुला सापडणार. मग तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष काय? डीजे डान्स? तुमचं लक्ष आहे शिक्षण. म्हणून शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. म्हणून या संधीचं सोनं करा. मी तुम्हाला पहिलं सांगितलं 1 तास सुद्धा परत येत नाही. तर त्या मुलानं ड्रेस चढवला, मोठ्या खुशीत मागे बसला. पण मागचं एक मुलगा चमत्कारिक होतं. ते त्याला म्हटलं, अरे ते 5वीला काय ते काल शिक्का काय असतं ना, ते लई अवघड असतं. आता त्याला आधीच हवस, त्यांनी पडला पाऊस. अवघड म्हटल्यावर ते पोरगे मागच्या माग धूम पळालं. त्याच्या 4 किलोमीटर कुठेतरी जंगलामध्ये खडी पडत होती. खडी पडत असल्याने आईजवळ ते पोरग धापा टाकत येऊन उभं राहिलं. आईने विचारलं, कारी बाला शाळा सुटली का काय? बाला म्हटला, आई शाळा नाही सुटली, पण पाठी फुटली. मला नाही शिकायची शाळा. आई मला लय अवघड आहे म्हणतात, मला लय कंटाळा येतोय. आई मला नाही शिकायची शाळा. आई म्हटली, अरे शिक मेल्या, आयुष्यामध्ये शिकून सवरून काहीतरी बघ. आपल्यासारखं माझ्यासारखं काबड कष्टाचं जीवन जगण्यापेक्षा शिकून सवरून काहीतरी बघ. पण ते पोरग रडघायला आलं. त्या पोरानं घडलं होतं लय अवघड म्हटल्यावर ते म्हणलं, नको ना आई, मला नाही शिकायची शाळा. असं करतो ना आई, तू तुझं ग्रासवर काम आहे ना, खडी फोडायचं काम बासुर आहे, तर मी असं करतो ना, तुला थोडी मदत करतो. तू 200-300 रुपयाचं काम करतेस, माझी थोडी मदत होईल, मी 100-150 रुपयाचं करील. आणि मग आई म्हटली, मर मेल्या, तुझ्या नशिबातच नाही सो. मर मेल्या म्हणून त्याच्या हातामध्ये हातोडा दिला.
हातोडा दिल्यावर त्यानं हातोडा घेतला आणि त्याला वाटलं सुटलो, अभ्यासाच्या काचातून सुटलो. आणि मग त्यानं मोठ्या खुशीमध्ये येऊन मोठमोठी दगड सोडून लहान लहान दगडावर ठोके मारायला लागला, ठोके मारायला लागला, ठोके मारायला लागला. 15-20 मिनिटामध्ये घामाघूम झाला. आता मला सांगा, अभ्यास करायचं सोपं आहे का खडी फोडायचं रे? 15-20 मिनिटात घामाघूम झाला. आईला म्हटलं आई पाणी. आईनं पाणी कुठंतरी अर्धी बाटली स्वतः पहिली होती, अर्धी बाटली त्याच्या हातामध्ये दिली. खाता पाणी पिलं. थोडासा आवाका आला. आवाका आल्यावर त्यानं परत हातोडा घेतला आणि खडीवर ठोक मारायला लागला. ठोक मारता मारता दमछाक झाली. दमछाक झाल्यावर घशाला कोरड पडली, डोळे पांढरे केले. आईला म्हटलं आई पाणी. बाकीच्या विद्यार्थ्याला किती ताकद असणार. आईला म्हणलं आई पाणी. आई म्हणली अरे आता कुठून पाणी देऊ, आता अर्धी बाटली तू पेलास, अर्धी मी पिली होती. आता इथं 2-4 किलोमीटर पुढे घर नाही, वेळ नाही, आता कुठून देऊ पाणी. पण मुलांना डोळं पांढरं केलं. पाणी पाणी करून पोरग खाली कोसळलं. आईनं हंबरडा फोडला. कसली मी दुर्भाग्य आई, पोरग मरतं किंवा काय. आईने खाली बसली, त्याला उचललं. आई रडायला लागली, पोरग मरतं किंवा काय. आणि आईच्या मांडीवर तोंड वाचून मुलगा पाणी पाणी करत डोळे पांढरे करत होता. त्यावेळेला आईनं हंबरडा फोडला. रडणाऱ्या आईच्या डोळ्यातले 5-10 अश्रू त्या पाणी पाणी करणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये पडले. आणि तोंडामध्ये पडल्यावर थोडासा ओलावा निर्माण झाला. त्यांनी डोळे उघडले. पण मला सांगा, अश्रूनं थोडी तहान भागणार होती? अश्रूनं तहान भागणार होती? त्यानं जसे डोळे उघडले तेवढ्यामध्ये तालुक्याचा करमाळे तालुक्याचा बीडीओ आणि कॉन्ट्रॅक्टर त्याच्या जीपने कारखान ब्रेक मारला. गाडी जवळ येऊन थांबली आणि तो बीडीओ त्या आईवर ओरडला, तुला काय अक्कल, एवढ्या मोठ्या लठ्ठ्याला मांडीवर घेऊन बसलीस? मांडीवर घेऊन बसली. जसा तो बीडीओ ओरडला तशी आई टणटण उडाली, उठून उभी राहिली, उभून राहिली. आणि मांडीवरलं ते पोरग दगडामध्ये पडलं. डोक्याला कपची लागली, ढगळा रक्त यायला लागलं. पोरग आधी पाणी पाणी करत होतं. रक्त आल्यावर वेदना झाल्या. पोरग मोठ्यानं रडायला लागलं. आणि आई पोरग आधीच रडत होती. पोरग पाण्या वाचून मरतं किंवा काय. त्याची जखम पाहून आईनं हंबरडा फोडला. पण त्या बीडीओला काही सुचत नव्हतं. तो बीडीओ त्याला कळत होता, अगं तुला काय कळतं का नाही, तुला सांगितलं होतं ना अच्छा खडी फोडून झाली नाही तर आपल्याला उद्या बॅकअप करायचे, परवा पाहणी येणार आहे. तुझी जर खडी फोडून झाली नाही ना तुला 15 दिवसाचा महिन्याचा पगार देणार नाही. त्याच्यावर बडत होता. आणि त्या रडणाऱ्या मुलाचं त्याला व्हिडिओला काही सुचत नव्हतं. तो त्याला म्हणला काय गाढवा, मूर्खा, नालायक, इडियट. व्याकरणामध्ये जेवढ्या शिव्या येत होत्या त्या व्हिडिओला तेवढ्या दिल्या. अरे मूर्खा, गाढवा, शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोडबा करायला आला. अरे शिकून सोडून काही बडायचं सोडून आमच्या कामाचा खोडबा करायला आला. गाढवा, मूर्खा, नालायक, बेशरम सगळ्या शिव्या देऊन तो व्हिडिओ पाठमोरा झाला. तो मुलगा आधीच रडत होता. त्याच्या शिव्यांना अजून रडायला लागला. आईनंतर हंबरडा फोडला होता. दोघेही मोठ्याने रडत होते. आणि रडता 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 दोघांची दमछाक झाली. आणि शेवटी त्या मुलानं आपल्या आईकडे पाहिलं. आईचा हंबरडा फोडणारा केविलवाणा चेहरा त्या मुलानं पाहिला. आणि मुलानं पाहिल्यावर तो मुलगा थांबला आणि आईला म्हटला, थांब आई, रडू नको, थांब. त्याने एक बाजूची कपची उचलली, एक टोकदार दगड उचलला आणि बाजूच्या मोठ्या दगडावर एकच वाक्य लिहिलं, म्या साहेब होणार. आईला म्हटलं म्या साहेब होणार, थांब आई, रडू नको. ती कपची फेकाटून दिली आणि 90च्या स्पीडनं जो पळाला तर शाळेत येऊन बसला. पहिला माग बसायचा तर पुढे येऊन बसला. आणि त्या मीराबाईच्या भजनाप्रमाणे पैसे लागे लगन त्याला अभ्यासाची गोडी निर्माण झाली. कारण त्या व्हिडिओनं त्याच्या आईला रडवलं होतं. त्याला एवढ्या शिव्या दिल्या होत्या. त्याच्यात जिज्ञासा जिद्द निर्माण झाली होती, महत्वाकांक्षा निर्माण झाली होती. मी साहेब होण्यासाठी काय लागतं त्याला काही माहित नव्हतं. पण तो म्हटला होता, थांब आई, मी साहेब होणार, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. ज्याने तुला 17 शिव्या दिल्या, तुला एवढं रडवलं, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार हे म्हणून तो शाळेत येऊन बसला होता. त्याला काही येत नव्हतं. तो मन लावून शिक्षणाचं नीट सरांचं ऐकायला लागला. 5वीला पास झाला, 7वीला 50%, 10वीला 60% आणि 10वीला त्याच्यामध्ये थोडी ताकद आली होती. ताकद आल्यावर त्याला साहेब होण्यासाठी काय लागतं 10वीला कळायला लागलं होतं. आणि मग 10वीला तो आपली आई खडी फोडायला जायची ना, त्या ठिकाणी सकाळी 6 वाजता जायचा. 10 वाजेपर्यंत आई दिवसभर खडी फोडते ना, तेवढी खडी फोडायचा. आणि जे पैसे मिळाले त्या पैशाचं त्याने पुस्तकं घेतली. 11वी 12वी पर्यंत त्या पुस्तकाचा अभ्यास करायला लागला. आणि त्याला मुंबईला गेला. एका ठिकाणी 4 तास काम करायचं सीएच्या अंडरमध्ये. आणि बाकीचं त्यानं ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन करता करता रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत त्यानं त्या पुस्तकाचा अभ्यास केला. MPSC UPSC
राज्याची केंद्राची जी आयोग असते परीक्षा असते त्याचाही अभ्यास केला. तो मुलगा पास झाला आणि मुलांना पहिल्या प्रयत्नामध्ये तो वडाऱ्याचा काळा कुट्ट मुलगा जेऊरचा बालाजी मंजुळे त्याचं नाव कलेक्टर झाला. मला सांगा, त्याला अभ्यासाचा कंटाळा होता, त्याला काही येत नव्हतं, तरी तो कलेक्टर का झाला? काय कारण? आणि कलेक्टर झाल्यावर त्याची पोस्टिंग सोलापूरला झाली आणि ज्या बीडीओनं शिवे दिल्या होत्या ना त्या बीडीओचं प्रमोशन होऊन तो सोलापूरला उपकार्यकारी अभियंता म्हणून सोलापूरला आला. आणि सोलापूरला आल्याच्या नंतर ज्या दिवशी कोणता नवीन कलेक्टर येणार आहे हे वाट पाहत सगळे 7-8 अधिकारी उभे होते. तो शिव होता ना, प्रमोशन होऊन तिथे गेला होता करमाळ्याचा, सगळे अधिकारी उभे होते. आणि तो एक जो कोणता कलेक्टर येणार आहे तो एक काळा कुट्ट जवान, एक काळा कुट्ट जवान गेट मधून एंट्री करता झाला. त्या 7-8 जणांनी त्याच्याकडे पाहिलं. तो जवान जवळ आला, तो कलेक्टर झालेला वाडराचा मुलगा जवळ आला. त्यांनी 7-8 अधिकाऱ्यावर नजर फिरवली आणि नजर फिरवल्यावर त्या अधिकाऱ्यामधला एक अधिकारी त्याला ओळखीचा वाटला. कोणता अधिकारी ओळखीचा वाटला? कोणता? ज्याने शिव्या दिल्या. तर मला सांगा, त्याने एवढ्या शिव्या दिल्या होत्या, त्याच्या आईला एवढं रडावलं होतं. आणि तो अधिकारी हा कलेक्टर झालेल्या मुलाच्या अंडरमध्ये हाताखाली. मग त्या अधिकाऱ्याचं आता त्या कलेक्टर झालेल्या मुलानं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मोठ्यानं सांगा. तुम्ही जर उत्तर देत नाही तर मग अजून 2 तास लावणार. काय केलं पाहिजे? हा, मोठ्याने सांग, काय केलं पाहिजे? त्याला काढून टाकलं पाहिजे का? काय केलं पाहिजे? जरा वरमान करू नये, म्हणतात प्रॉब्लेम नाही ना तर ताप होता. कारण बॅटरी जर चार्ज झाली नाही तर बिगर लागण्याचं असेल, एवढं सांगतो. बरं झालं, माझं शेवटचं सांगतो. तो अधिकाऱ्याने त्या अधिकाऱ्याला ओळखलं. ओळखल्यावर संत पावलाने त्या अधिकाऱ्याच्या जवळ तो कलेक्टर झालेला मुलगा जाऊ लागला. आणि जाऊ लागल्यावर त्याच्या जवळ गेल्यावर त्याच्या पायाशी वाकला. तो अधिकारी म्हटला, व्हिडिओ झालेला शिव म्हटला, साहेब साहेब तुमची पोस्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, तुमची पोस्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, तुम्ही माझ्या पाया पडायची कशाला पडता? त्यावेळेला तो कलेक्टर झालेला वाडऱ्याचा मुलगा म्हणला, कोणाची पोस्ट लहान आणि कोणाची पोस्ट मोठी हे मला नक्की कळते कलेक्टर झालोय म्हणजे. पण मी तुमच्या पायाची याच्यासाठी वाकलो तर जर त्यावेळेला तुम्ही मला 17 शिव्या दिल्या नसत्या, माझ्या आईला रडवलं नसतं, तर मी आज कुठेतरी माझ्या आई बरोबर जंगलामध्ये खडी फोडत असतो. मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं. मला सांगा, तो कलेक्टर का झाला? त्याच्या शिवा काळजात भरल्या, त्याच्यामध्ये उमेद जिद्द निर्माण झाली, महत्वाकांक्षा निर्माण झाली. अरे एवढ्या शिव्या घालायच्या त्यापेक्षा मोठा साहेब होणार. मग तुम्हाला जर साहेब व्हायचं असेल तर मला एवढ्या शिव्या येत नाही. पण तुम्ही हुशार आहात, तुम्ही मुळातच हुशार आहात, तुम्हाला सगळं कळतं पण ओळख नाही असा प्रकार आहे. पण ते तुमचे काही दुश्मन आहेत ना, टीव्ही, मोबाईल आणि डीजे. आणि तिसरा पाटलांचा बैलगाडा. आणि चौथा नादान पुढाऱ्याबरोबर कोणत्याही वेळेला धाब्यावर जावायला जाऊ नका. एक तुमचा तो अलीकडे जाणी दुश्मन निघालाय, सगळ्यात जाणी दुश्मन. तो तुमचा कोणता दुश्मन? सगळ्यात जाणी दुश्मन कोणता आहे माहितीये का? घरामध्ये जर आई रडत असली तर काय करते? लहान मुलं रडत असलं तर आई काय करते? मोबाईल चालू करून बाळाच्या हातामध्ये देते. तो सगळ्यात मोठा जानी दुश्मन झालाय. मोबाईल 50% चांगला आहे, पण चांगल्या कामासाठी. मला सांगा, 10 वर्षाच्या आतल्या बाळाला त्या मोबाईलची काय गरज असते का? आई बाळाच्या हातामध्ये मोबाईल देते, त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रकारे इफेक्टिव्ह असते आणि त्या लहान बाळाच्या डोळ्याची आवरणं एवढी नाजूक असतात. आमच्या इथं सणसवाडीला, वाघोलीला 7 वर्षाच्या मुलाचे डोळे गेले. डोकं हँग झालंय, मेंटल झालं. पहिल्या वर्षी जर बाळाच्या हातामध्ये मोबाईल दिला, त्याला व्यसन लागतं. आणि आई सांगते, आमच्या बाळाला पाय खात कळतो आणि ते मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवतच नाही. जेवणामध्ये 3 गुरु आहेत. पहिली गुरु आई, तिला याचा गंभीर परिणाम माहीत नव्हता. गेल्या 10 वर्षांमध्ये कोरोना नंतर लायसन मिळालं मोबाईलचं. आणि त्या 10 वर्षाच्या नंतरची लहान पिढी बर्बाद झाली. कृपा करून या पुढे तरी त्या मुलाला जर मोबाईलचा हातात देण्याच्या ऐवजी त्याला कुठेतरी बाहेर द्या, कावळा चिमणी दाखवा, काहीतरी दाखवा. परंतु आयुष्यामध्ये त्याच्या हातामधला मोबाईल काढा. मोबाईल गरज आहे, परंतु चांगल्या कामासाठी. आणि अलीकडे काय झालंय, शेवटचा मुद्दा सांगतो, तर कंटाळा आलाय. 10वीच्या मुली, 12वीच्या मुली, आपल्या खेडेगावच्या मुली
उद्या कॉलेजला जातील, मुंबईला जातील, कुठं नंबर लागल, काय लागल, आणि तिथं गेल्यावर ह्या मुलींना मोबाईलचा जो दुष्परिणाम असतो, मोबाईलचा पहिला दुष्परिणाम झाला, मोबाईल आल्या 25% ऍक्सिडेंट नंबर आला घरून हलवू म्हणून धडकला. 25% ऍक्सिडेंट सुरुवातीला मोबाईलमुळे झाले, आणि आता मुलींच्या जीवनामध्ये 50% ऍक्सिडेंट त्या मोबाईलमुळे होत आहे. आता मला सांगावंच लागेल, 10वी 12वीच्या मुली आहेत. एक सत्य घटना सांगतो मी, जे सत्य आहे अजून माझ्याकडे सगळं सत्य सांगतो. पेडणे फाट्याची एक मुलगी, 12वीला टॅलेंटेड मुलगी, तिला 95% मार्क होती. वाघोलीच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये गेली. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आता मुलींना एवढं नॉलेज नसतं, खेडेगावच्या मुली, तिथे गेल्याच्या नंतर तिच्या बापाने तिला एक लहान 500 रुपयाचा मोबाईल, ही 2016ची गोष्ट आहे, 500 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला. आता 500 रुपयाचा काही मुली श्रीमंताच्या मुलींकडे मोठा मोबाईल असतो, पण ती गरीबाची मुलगी होती. 500 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला, आणि मोबाईल घेऊन दिल्याच्या नंतर ती मुलगी कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्यावर ती मोबाईल चार्जिंग करायला जायची. आता शहरामध्ये प्रत्येक कॉलेजच्या टपरीच्या बाहेर मोबाईल चार्जिंग करायची शॉप असतात. त्या शॉपवर ती मुलगी चार्जिंग करायला जाऊ लागल्या. चार्जिंग करायला गेल्यावर तिथं असा एक प्रकारचा पंटर बसवला असतो. आपली भारतीय संस्कृती नष्ट भ्रष्ट करण्यासाठी एक जमात टपलेली आहे. एक तिथं असा चार्जिंग एक मास्टर बसवला असतो. तिथं त्याला 20,000 पगार हे देतात, अप टू डेट कपडे देतात, आणि एक मुलगी अशा प्रकारे फसवून पळून भुलून कोणतं तरी आम्ही दाखवून अरब राष्ट्रामध्ये फसवून न्यायची म्हटलं तर 25 ते 30 लाख रुपये मिळतात. मग तो मुलगा तिथं त्या टपरी असतात, त्या टपरीवर मुली गेली, मुलीला त्याने हेरलं, ही मुलगी भोळी आहे, भोळी दिसते, सालसूद दिसते, तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पुढल्या वेळेला जास्त बोलला, पुढल्या वेळेला म्हटला आज फार मॅचिंग ड्रेस घातलास, आज फार सुंदर दिसतेस, सुंदर दिसतेस म्हणल्यावर हसले, हसतेस आणि फसतेस. आणि मग त्याला हेरलं, ही मुलगी नक्की पटण्याजोगी आहे. त्या मुलीला म्हटला, अरे तू एवढी टॅलेंटेड, एवढी हँडसम, एवढी सुंदर, एवढी ब्रिलियंट, आणि एवढा हलका मोबाईल वापरतेस, एवढा हलका मोबाईल वापरते. ती मुलगी म्हटली, माझ्या बापाची गरीब आहे, आणि त्याने मला दिलाय तो इनाप आहे, मला पुरेसा आहे. पण तो म्हटला जग चंद्रावर चाललंय, तू तेवढी हँडसम, एवढी देखणी, आणि तुला कसला मोबाईल पाहिजे, अँड्रॉइडचा? ती म्हटली माझ्या बापाची गरीबी आहे, मला परवडत नाही. तो म्हटला तुझ्या बापाची गरीबी आहे तर मी देतो ना, मी देतो ना म्हणल्यावर तिचं मन हेलावलं. तर 5 मिनिटं आहेत ना, हे मुलांना काही प्रॉब्लेम नाही ना, तर चालवायचं. फक्त शेवटची गोष्ट आहे. आणि या मुलींसाठी सगळ्या मुली ऐका, कारण काय अलीकडे सांगवा मनवा भडकलाय. लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिषं, मोठ्या मोठ्या मुलींना लग्नाची मोबाईलची आमिषं दाखवली जातात, आणि अत्याचार होतो. वर्षाला भारतामधून 65,000 मुली, 45 वर्ष पत्रकारिता करतो, 65,000 मुली अशा प्रकारे पळून नेल्या जातात. आणि मग ती मुलगी म्हटली माझ्या बापाला कळलं. तो म्हणला तुझ्या बापाला कसं कळल, तुझ्या बापाला कसं कळल? तिच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. सीता माहितीये का, रामायण माहिती आहे बघा, रामायणातली हिरोईन कोण? सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर तिला हरिण बघितलं, आणि रामाला म्हणली प्रभू मला हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. आता मला सांगा, हरणाच्या कातड्याच्या चोळीची तिला जंगलामध्ये गरज होती का? पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, आणि मग हे रामायण घडलं. लक्ष्मण रेषा तिनं ओलांडली, तसं त्या मुलीच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ती म्हणली माझ्या बापाला कळलं तर? तो म्हणला तुझ्या बापाला कसं कळल? तुझा बाप तिकडे कुठंतरी शेतात कडमळत असेल, रामाच्या धारा रक्ताचं पाणी करत असेल, कसं कळल? मग तिच्या मनाला पटलं, तिचं मन विधा झालं, हे करू का ते करू. आपण म्हटला पुण्याला यावं लागेल, म्हटल्यावरती म्हणली नको नको, पुण्याला तुझ्या बरोबर यायला सोनू मला भीती वाटते. आणि मग तो म्हटला सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आता सोनूचा भरोसा नव्हता, सोनूचा त्याच्यावर बिलकुल भरोसा नव्हता. तर तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता, प्रलोभन निर्माण झालं होतं, तिचं मन हेलकावा खालत होतं, तिचा त्याच्यावर बिलकुल भरोसा नव्हता. पण तिला वाटलं आता मोठा मोबाईल मिळणार म्हटल्यावर जायला तयार झाली. पुण्याला गेल्यावर त्याने 20,000 नेले होते. गणित येतं तुम्हाला? 20,000 नेले, 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले? 2,000 उरले. आता पुण्याला पोरगी नेली म्हटल्यावर त्याला काही खायला घालायला पाहिजे ना, कौपाची माग आणायची. यव्वाना वडापावच्या पाच नव्हती त्याची, पण त्यानं 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं, 1800 रुपये बिल आलं. आता किती उरले? 200 रुपये. पुण्याहून पेरणे फाटलेला 40-80 रुपये लागतात. त्यानं शहाणं व्हायचं ना, मागे यायचं गपचीत. तर त्यानं अजून त्या मुली भाव खायचा प्रयत्न केला. त्याला म्हटला आईस्क्रीम खाऊगी. मग ती पण म्हणली हा हा,
बोंबाले 180 रुपये गेले, आता किती उरले? 20 रुपये. यायला किती लागत होते? 80 रुपये. चेहऱ्यावर दुःख होतं, मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, आता माग जायचं कसं? माग जायला पैसे नाहीत. आणि त्या दुःखी चेहऱ्यानं, उदास अंतकरणानं, पण चेहऱ्यावर न दाखवता तो पायऱ्या उतरायला लागला. पायऱ्या उतरायला लागत असताना त्याच्यात वयाचा भिंदारलेल्या केसाचा एक तरुण शेवटच्या पायरीजवळ हात पुढे केला आणि त्याला म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. त्यानं त्याच्याकडे पाहिले. तू म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तू म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तेव्हा तो हिरो म्हणला त्या मुलीला, देख लैला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला, पैसा नाही, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी भिकारी होत चालली आहे. आणि मग त्यावेळेला त्यानं मोठ्या जोमामध्ये 20 रुपये जोडले होते. 20 रुपयाची नोट काढली, अशी फडकवली, उदारकरणाचा अवतार बनवून त्याच्या हातामध्ये टेकवली. आणि त्या मुलीला म्हणला, थांब, आता मी काहीतरी बंदोबस्त करतो. ती मुलगी पायरीजवळ उभी होती. तो गेट जवळ गेला हॉटेलच्या आणि गेट जवळ जाऊन त्यानं फोन लावला. हॅलो, मुर्गी लाया हूं, जल्दी आना, जल्दी आना, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. हे तो बोलत असताना पेरणे फाट्याचा पोलीस पाटील आणि एक कार्यकर्ता गेट मधून एंट्री करत होता. त्या पाटील म्हणजे सगळा संशय, त्याला सगळं माहित असतं. त्याला कळलं, मुर्गी लाया हो, 5 लाख रेडी रखना. आता मुर्गीची किंमत 5 लाख कधी धावायला लागली? त्याच्या मनात प्रश्न आला. पण तो म्हणला, जाऊ दे, मुर्गी काहीतरी असेल. तो पुढे गेला आणि पुढे गेल्यावर त्यानं त्या पायरी जवळ घुटमळणारी ती मुलगी पाहिली. ती मुलगी त्याच्या गावची गरीबाची मुलगी पाहिली. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये गरीबाची मुलगी काय करते तिला विचारलं, तू तू इथं कशी आहे? त्यावेळेला त्या मुलीनं गेटवर फोन करणाऱ्या त्या तरुणाकडे हात केला. तरुणाकडे हात केला आणि मग त्या मुलीचा हात धरून तो त्या तरुणाकडे पाठीत घेऊन जायला लागला. तसा त्या तरुणानं याला फोन करणाऱ्या त्या मुलानं पाहिलं आणि तो धूम तकाचं 90च्या स्पीडनं पळाला. 2016 पासून ती टपरी बंद आहे. ती मुलगी वाचली फक्त त्या पाटलामुळं. प्रत्येक वेळेला पाटील येणार नाही. आयुष्यामध्ये मुलीनं कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडू नका. त्यांना लढवय असतं, परिणामाची कल्पना नसते, डेंजर, धोका, खतरा पुढे लिहिलेलं नसतं. तुम्हाला सगळं कळत असतं. फक्त आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. लक्ष्मण रेषा ओलांडली तर रामायण बिघडतं, महाभारत कळतं. वेळ झालेला आहे, मला वेळ थोडा दिला होता, परंतु आता तुम्हाला शेवटचं एकच सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला स्वप्न पडतात. स्वप्न काय स्वप्न पडतात? कलेक्टर व्हायचं. मला सांगा, रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात का? नाही आठवत. प्रयत्न करूनही अर्धी आठवतात, अर्धी आठवत नाही. एका 12वीच्या मुलीला फार लवकर स्वप्न पडलं. अजून 4 वर्षानं स्वप्न पडायचं तर तिला 12वीचं स्वप्न पडलं. एका देशाचा राजकुमार मला घोड्यावर बसून न्यायला आला. पण कोणत्या देशाचा आहे तो तिला आठवत नाही. मग रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाहीत. पुरी कशी होणार? स्वप्न जागेपणी बघा, जिवंतपणी बघा. आता तुम्ही सगळे जागे आहेत ना? ताट बसा आणि अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा. मला कलेक्टर व्हायचंय, मला प्रोफेसर व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, मला उद्योगपती व्हायचंय, मला चांगला आणि मोठा माणूस व्हायचंय आणि कमीत कमी चांगला माणूस व्हायचंय. एवढं स्वप्न बघा, मोठमोठी स्वप्न बघा. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं तर कुठेतरी क्लार्क किंवा तहसीलदार व्हा. मोठमोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कारण मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता. कशाने उड़ान होती? हौसलों से उड़ान होती है. मोठमोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे जीवनामध्ये. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, संतांच्या विचाराप्रमाणे, चांगल्या विचाराप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न करा. सगळीकडे भाडका उडालाय आणि याच्यामध्ये आपण भोग पडून जाऊ नये म्हणून फक्त संस्काराचा ट्रिपल डोस तुम्हाला देण्यासाठी आलोय. बस आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं
आयुष्य कमी पडेल, असा इतकं आनंद कमी पडेल, दौडा से कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्रशेखरला मोठमोठे तारे न रंगले, एक पंक्ती समोरून म्हणाले, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या कात्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एक प्रश्न, छत्रपती शिवरायांच्या 2 मुलांची आणि सुनांची नावं कोण सांगताय का? पटकन सांगा. या इकडे किंवा तिथून सांगा. आपल्याला छत्रपती शिवरायांच्या 2 मुलांची आणि सुनांची काय नाव सांग? राजाराम महाराज, संभाजी महाराज, अजून सुनांची? ताराबाई, अजून येसुबाई. काळ्या वाजवायचं सगळ्या. पुस्तक देणार याच्यात ती गरज नाही म्हटल्यावर त्यांना आपला पुस्तक नाही. तर आता माझा दुसरा प्रश्न आहे. 2 प्रश्न आहे, 2 पुस्तक देणार आहे. तुमच्या आवडीचं आहे, त्या मोठ्या मुलांच्या तर आवडीचाच आहे. एक पिक्चर फेमस झाला होता बघा, त्या पिक्चरचं नाव सैराट. त्याच्यातल्या हिरोची, हिरोईनची आणि त्याच्या मित्राची नावं सांगायची. आवडीचं त्या पटकन या कारण वेळ होतो तुम्हाला टाइम आहे का माहिती? यावर हे पटकन या, पटकन या कोणा माहिती या सांगा मला ते गाणं होतं बघा, याडे बोल. एका मुलीला एवढं याड होतं, ते गाणं आहे बघा त्यातलं. ही मोबाईल गोदडीमध्ये घेऊन झोपायची, चालता नाही मोबाईल, ते गाणं होतं. तुम्हाला आठवतं का? चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणजे काय ठेवणार, छान नाही का? मग ठेवणी म्हणजे यायला लागलं. ते पिक्चर तुम्हाला माहिती आहे, हिरो हिरोईन आणि 2 मित्राची नाव हिरोच्या. बरं एक कोणाला माहिती आहे तेवढी सांगा, हे पटकन निवड, पटकन यायचं. तुम्हाला टाइम होतोय. एकदम या, एकदम पटकन या, एकदम. बरं थांबा, इथेसाठी फक्त आज या काळाला आता बाई तू बुद्धिमान टॅलेंटेड आहे, पण त्याला 2 प्रश्न असा आहे. ज्या मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि विद्येचे महत्व सांगताना विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना व्यक्त गेले, वित्ताविना सूत्र खचले, अवघे अनंत या विद्येने झाले, ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय बाई? मग जे गरजेचं आहे ना त्याचं नाव होतं यशवंत. तुम्हाला यशवंत व्हायचं असेल तर फक्त आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी यांची पाहिजे, त्या पारशाची लागण्याची काही गरज नाही. धन्यवाद. पात्र म्हणजे सीता आहे, तर सिरियल मधलं आहे ते, रामायणामधलं नाही, सिरियल मधलं आहे. खेळून ठेवलं
त्या माध्यमातून आपल्याही बुद्धीला थोडीशी चालना मिळाली असेल. आजच्या वस्तुस्थिती दर्शक जी स्थिती आहे, आज जो समाज, विद्यार्थी, सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये जे बदल झालेत त्या बदलाचं त्यांनी अतिशय यथार्थपणे चित्रण आपल्या समोर मांडलेलं आहे. यातून आता आपण किती घ्यायचंय हे आपण सर्वांनी ठरवायचंय आणि जीवनाच्या ध्येयाकडे कशा पद्धतीने वाटचाल करायची याचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. एक साथ 15 शुरू कर देता का? एक साथ 15 शुरू कर. तुम्ही इयत्ता 10वी मुली पीछे मुड़ पाठगाव जायच्यामुळे 5वी मुली मुली कळून सेल्फ पीछे मुड़ विद्यालय 5वीच्या मुलींच्या पाठगाव जायचे. प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक 8वी कडे सबस्क्राईब करा. 9वीच्या मुली 7वी पाठगाव जायचे.